आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. काल आपण कारक आपलं जे प्रत्यय प्रकरण आहे ते सुरू केलं काल. समास प्रकरण कंप्लीट झालं होतं. काल एक्झाम्पल्स बघितले. ज्यांचे एक्झाम्पल सॉल्व करायचे राहिले असतील त्यांनी ते सॉल्व करा. आणि मी आन्सर की पण पाठवलेली आहे एक्झाम्पल्सची. तर तुम्ही ते सॉल्व केलेले एक्झाम्पल्स त्याच्यातून चेक करू शकतात आन्सर कीमधून. काल 2 प्रत्यय बघितले आपण प्रत्यय प्रकरणामध्ये. कोणते कोणते प्रत्यय बघितले? त आणि तवतू प्रत्यय. आता त प्रत्यय जेव्हा आपण धातूला जोडतो तर धातूचं काय तयार होतं? धातू त्या त प्रत्यय जोडल्यावर धातूपासून तयार काय होतं? कर्मणी भूत कृदंत. कर्मणी भूतकालवाचक कृदंत. आणि तवतू प्रत्यय जोडल्यावरती काय तयार होतं धातूपासून? कर्तरी भूत कृदंत. आता ह्या दोघांचं काम काय असतं? आपण कोणत्या ठिकाणी वापरू शकतो कर्मणीभूत कृदंत आणि कर्तरीभूत कृदंतला? ते जे तयार झालं धातूपासून त आणि तवतू प्रत्यय जोडल्यावरती त्याचं काम काय? कुठे आपण त्याचं ऍप्लिकेशन कुठे करू शकतो? क्रियापदाच्या ठिकाणी. क्रियापदाच्या ऐवजी आपण ते वापरू शकतो. आता हे जे तयार होतं त आणि तवतू प्रत्यय जोडल्यावरती जो कृदंत तयार होतो तो धातुसाधित विशेषण असतं. त्याच्यामुळे ते ज्यावेळेस आपण त प्रत्यय जोडलेलं धातुसाधित विशेषण तयार करणार तर ते कर्मणी भूत कृदंत असल्यामुळे कर्माच्या लिंगवचन विशेष विभक्तीनुसार चालेल. आणि कर्तरीभूत कृदंत तवतू प्रत्यय जोडल्यावरती जे कर्तरीभूत कृदंत तयार होतं ते कर्तरीभूत कृदंत असल्याने कर्त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार असणार. ठीक आहे. आता याच्या पुढे बघा, तव्यत आणि अनियर प्रत्यय आपण बघू. बघा आता याच्या पुढचे प्रत्यय तव्यत अनियर. आता तव्यत जे येते त्या प्रत्ययाचं नाव आहे. जसं त आणि तवतू बघितलं, त हे प्रत्ययाचं नाव होतं. धातूला काय लागतं? मूळ धातूला त प्रत्ययामध्ये त प्रत्यय जेव्हा धातूला लागतो तर ते त हे त्या प्रत्ययाचं नाव आहे. मूळ धातूला कोणते प्रत्यय लागतात? त आणि इत. त आणि इत. तसंच तवतूमध्ये मूळ धातूला कोणते प्रत्यय जोडतात? तवत आणि इतवत. तवत किंवा इतवत. तसंच तव्यत मध्ये काय होतं? तव्यतमध्ये तव्यत हे त्या प्रत्ययाचं नाव आहे. मूळ धातूला तव्य लागतं. तर एखाद्या आता हे जे प्रत्यय तयार होतो तव्य जोडल्यावरती जो प्रत्ययुक्त शब्द तयार होतो तो कशासाठी वापरला जातो? तर एखाद्या गोष्टीची योग्यता, पात्रता किंवा संभाव्यता ह्या अर्थाच्या छटा दर्शवण्यासाठी आपण तव्यत प्रत्यय धातूला जोडतो. एखादी क्रिया केली पाहिजे ह्या आशयाने जेव्हा दाखवायची असते त्यावेळेस तव्यत प्रत्यय हे धातूला जोडला जातो. जसं विद्यार्थक असतं. विद्यार्थक मध्ये आपण एखादी गोष्ट केली पाहिजे हा आशय दाखवतो. विद्यार्थक जो विद्यार्थक लकार लिंग लकार जो असतो त्याच्यामध्ये आपण भवेत किंवा गच्छेत असं त्या ठिकाणी वापरतो. तर त्याचा अर्थ होतो गेले पाहिजे, केले पाहिजे, झाले पाहिजे. तर ह्या ठिकाणी आशा दर्शवलेली असते किंवा संभाव्यता दर्शवलेली असते. तर हे जे तव्यत प्रत्यय जोडून तयार होतात त्यांना विद्यार्थक म्हणजे ते त्या ठिकाणी एखादी गोष्ट झाली पाहिजे ह्या आशयाने येतात म्हणून त्यांना म्हटलं तर विद्यार्थक कृदंत. एखादी क्रिया झाली पाहिजे किंवा केली पाहिजे हा आशय जेव्हा दाखवायचा असतो, हा मिनिंग ज्यावेळेस दाखवायचा असतं त्यावेळेस तव्यत प्रत्यय जोडतो धातूला.
आता आता जसं मूळ धातूला तव्यत प्रत्यय जोडल्यावरती तव्यत प्रत्ययुक्त शब्द तयार होतो, जसं भू. आता भू धातूला तव्य प्रत्यय जर का जोडला तर रूप तयार होईल भवितव्य. पठ धातूला जर का तव्यत प्रत्यय जोडला तर रूप तयार होईल पठितव्य. भवितव्याचा अर्थ होतो झाले पाहिजे. पठितव्याचा अर्थ होतो वाचले पाहिजे. तर पुढे बघा, तव्यत प्रत्यय या ठिकाणी झालं पाहिजे ह्या अर्थाने आपण तव्यत प्रत्यय घेतो. पुढचा प्रत्यय तो अनियर. आता अनियर पण त्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये अनिय लागतं धातूला. जेव्हा जसं तव्यत प्रत्ययामध्ये एखादी गोष्ट झाली पाहिजे हा अर्थ असतो किंवा हा आशय असतो, त्याचप्रमाणे अनियर प्रत्ययामध्ये पण एखादी गोष्ट करण्यासारखी असणे किंवा करण्यासारखी क्रिया हा आशय त्या ठिकाणी दाखवला जातो. अनियर प्रत्यय वापरला जातो हा आशय दाखवण्यासाठी. आता अनियर प्रत्यय लावल्यावर पण विशेषण तयार होतं, जसं रमणीय. रमणीय हे विशेषण म्हणून पण वापरलं जातं आणि रमणीय म्हणजे त्या ठिकाणी रममाण होण्यासारखे. पठनीय म्हणजे वाचण्यासारखे. तर आता याचा वाक्यात उपयोग बघा. तव्यत आणि अनियर दोन प्रत्यय बघितले, तर त्याचा वाक्यात उपयोग बघा कसा होतो. संरक्षकैहि राज्यम रक्षणीयम. आता या ठिकाणी हे जे तयार होतं हे कर्मणी विद्यार्थक कृदंत तयार करतं, म्हणून त्या ठिकाणी याचा जे उपयोग करणार आपण अनियर प्रत्यय जोडल्यावरती किंवा तव्यत प्रत्यय जोडल्यावरती जो शब्द तयार होतोय त्याचा जेव्हा आपण वाक्यात उपयोग करणार त्यावेळेस ते वाक्य हे कर्मणी वाक्य असणार आहे. आणि एखादी गोष्ट झाली पाहिजे ह्या अर्थाने जेव्हा आपण कर्मणी वाक्यामध्ये अनियर प्रत्ययुक्त शब्द वापरणार. मग आता इथे संरक्षकैहि राज्यम रक्षणीयम हे जे वाक्य आहे याच्यामध्ये संरक्षकैहि तृतीय विभक्तीमध्ये आलेलं आहे आणि राज्यम हे प्रथमा विभक्ती, म्हणजे त्याचा अर्थ झाला संरक्षकांद्वारे राज्य रक्षण केले गेले पाहिजे. राज्यम रक्षणीयम, संरक्षकैहि राज्यम रक्षणीयम. तर या ठिकाणी रक्षण केले गेले पाहिजे असा त्या ठिकाणी अर्थ आहे. आता हे कृदंत म्हणून त्या ठिकाणी रक्षणीयम क्रियापदाच्या ऐवजी घेतलेलं आहे. तसंच आणखी कुठे तर विशेषण म्हणून सुद्धा अनियर प्रत्यय त्या ठिकाणी वापरलं जातं. एतद दृश्य रमणीय अस्ति. आता त्या ठिकाणी दृश्य हे दृश्य रमणीय आहे, तर जे दृश्य शब्द आहे ना, दृश्य शब्दाचं त्या ठिकाणी विशेषण आहे रमणीय. रमधातूला अनियर प्रत्यय लागल्यावरती रमणीय शब्द तयार झाला. तो जो रमणीय शब्द आहे तो त्या ठिकाणी विशेषण दाखवतोय. ते जे दृश्य आहे दृश्याचं विशेषण त्या ठिकाणी दाखवलं जातंय रमणीय. दोन प्रत्यय बघितले आपण, एक तव्यत बघितला आणि एक अनियर बघितला. तव्यत प्रत्ययामध्ये धातूला काय लागतं, तव्यत नाव आहे त्याचं, धातूला प्रत्यय कोणता लागेल, तव्य प्रत्यय लागेल. आणि अनियर मध्ये अनिय प्रत्यय लागेल. आता यांचा आणखी वाक्यात उपयोग कसं करतात ते बघा. आता हे जे बघितलं आपण रक्षणीय किंवा रमणीय हे कृदंत आहेत, म्हणजे ते धातूपासून विशेषण तयार होते. तर विशेषण जर तयार होते तर त्याचा अर्थ याची तिन्ही रूपं होतील, पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये, नपुंसकलिंगमध्ये पण. तर ज्याप्रमाणे कर्म असेल त्याप्रमाणे त्याचं रूप घ्यायचं. कर्म पुल्लिंगी असेल तर रूप सुद्धा पुल्लिंगी घ्यायचं. आता जसं कविता हे जर का त्या ठिकाणी रूप असेल, कविता हे एक कर्म घेतला आपण, तर त्याचं वाक्यात उपयोग करायचे. ही कविता वाचण्यासारखी आहे असं आपण पठ धातू घेऊ आणि त्याला अनियर प्रत्यय लावला. पठ धातूला अनियर प्रत्यय लावला. रूप काय तयार होईल पठ धातूला अनियर प्रत्यय लावल्यावर, पठनीय हे रूप तयार झालं. ठीक आहे, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आपण कर्म घेतलं कविता, एतद कविता, एतद
इथं नाही येणार. एषा कविता. ही कविता वाचण्यासारखी आहे. तर पठनीय शब्दाचं कोणतं रूप येईल त्या ठिकाणी? पठनीय हे अनियर प्रत्यय तयार झाल्यावरती रूप तयार झालं. ठीक आहे. आता पठनीय हे काय त्या ठिकाणी कृदंत आहे, म्हणजेच विशेषण आहे एक प्रकारचं. तर ते तिन्ही लिंगांमध्ये झाले, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तर ह्या ठिकाणी कविता शब्द जो आहे तो कोणत्या लिंगामध्ये आहे? कविता शब्दाचं लिंग काय येईल? स्त्रीलिंग येईल. बरोबर. तर स्त्रीलिंग जर का असेल कविता शब्द, तर पठनीय शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय येईल मग? बघा या ठिकाणी राज्यम नपुंसकलिंगी होतं म्हणून रूपाला रक्षणीयम, म लागला शेवटी. दृश्य पुल्लिंगी म्हणून रमणीय आलं. तसंच कविता आकारांत आहे, स्त्रीलिंगी आहे. तर पठनीय हे जे रूप तयार झाले याचं कोणतं रूप येईल तिथे? पठनीय. पठनीय. बरोबर, पठनीया. एषा कविता पठनीया अस्ति किंवा पठनीया कविता, वाचण्यासारखी कविता, असं त्या ठिकाणी त्याचा वाक्यात उपयोग करायचा. आणखी उदाहरण बघा. खाद धातू समजून घ्या, खाद, आणि खाद धातूला अनियर प्रत्यय लावला, रूप काय तयार होईल? खाद प्लस अनियर, खादनीय. खादनीय. आता खादनीयचा अर्थ काय होईल? खाण्यास योग्य. खाण्यास योग्य. आता वाक्य बनवायचंय, खादनीय शब्द वाक्यात उपयोग करायचा. खादनीय जे तयार झालं ते वाक्यात उपयोग करायचा. एक वाक्य देतो, हे मोदक खाण्यासारखे आहेत. वाक्य कसं बनेल याचं? मोदक शब्द पुल्लिंगी. याचा वाक्यात उपयोग करायचा, खादनीय. वाक्य काय आहे? हे मोदक खाण्यासारखे आहेत. आता हे साठी शब्द येतात किंवा एषः मोदकः. पुल्लिंगी घेतलं तर आपण एषः मोदकः. आता मोदकः खादनीयः अस्ति, खादनीयः, मोदकः खादनीयः. किंवा तुम्ही तुमच्या मनाने कोणतंही वाक्य बनवू शकतात आणि त्याच्यामध्ये फक्त याचा अर्थ कळायला पाहिजे तुम्हाला. खादनीयचा अर्थ झाला खाण्यासारखे, खाण्यायोग्य असा त्याचा अर्थ झाला. तसंच खाद्य, खाद्याचा पण अर्थ तोच होतो. किंवा खादनीय मोदकः. खाद्य एक प्रकारे आपण खाद्य शब्द आहे ना, हे पण म्हणू शकतो, नाम पण बनू शकतं त्या ठिकाणी. एतत् तस्य खाद्यम अस्ति, हे त्याचे खाद्य आहे. तर या ठिकाणी नाम सुद्धा त्या ठिकाणी तव्यत प्रत्यय लागल्यावरती खाद्य शब्द तयार होईल खादपासून, आणि अनियर लागल्यावरती खादनीय शब्द तयार होईल. तर जसं त्या ठिकाणी अर्थ होईल ना, त्याच्यानुसार वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा. ठीक आहे. कळाले हे दोन प्रत्यय, तव्यत आणि अनियर दोन प्रत्यय कळाले. तव्यत आणि अनियर हे दोन प्रत्यय कळाले. आता आणखीन उदाहरण बघा. क्रू धातू आहे समजा, क्रू, क्रू धातू. आता क्रू धातूला जर का तव्यत प्रत्यय लागला तर काय रूप तयार होईल? क्रू धातूचं तव्यत आणि क्रू प्लस अनियर.
रूप काय होतील बरं? कर्तव्य, कर्तव्य आणि करणीय. करणीय. बरोबर. कर्तव्य आणि करणीय असे दोन ग्रुप तयार होते. कृ प्लस तव्यत कर्तव्य आणि कृ प्लस अनियर करणीय. कर्तव्य म्हणजे पण करण्यासारखे आणि करणीयचा पण अर्थ होतो करण्यासारखे. ठीक आहे. पुढचा प्रत्यय येतो शत्रू आणि शानच प्रत्यय. आता शत्रू आणि शानच जे प्रत्यय आहेत ते ज्यावेळेस मूळ धातूला जोडतात किंवा मूळ धातूला जेव्हा शत्रू शानच प्रत्यय जोडले जातात तेव्हा जी विशेषणं तयार होतात त्यांना म्हटलं तर वर्तमान कालवाचक कृदंत. आतापर्यंत आपण दोन बघितले, त आणि तवतू. याच्यामध्ये कोणते कृदंत तयार होत होते? त आणि तवतूचे कृदंत कोणते होते? भूतकाळ. भूतकालवाचक होते. तव्यत अनियर मध्ये जे कृदंत तयार होते ते विध्यर्थके आणि शत्रू शानत ज्यावेळेस जुडतो धातूंना त्यावेळेस जे कृदंत तयार होते ते आहे वर्तमान कालवाचक. म्हणजेच वर्तमान काळातील वाक्य ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असतं त्यावेळेस क्रियापदाच्या ऐवजी आपण शत्रू आणि शानचयुक्त शब्द वापरू शकतो. बघा आता शत्रू आणि शानचचा उपयोग कुठं होतो? तर कर्ता जेव्हा एका वेळी दोन क्रिया करतो त्यावेळेस जी क्रिया गौण आहे त्यावेळेस ती गौण क्रिया या कृदंतद्वारे दाखवली जाते, शत्रू आणि शानच प्रत्ययाच्या कृदंतद्वारे. बघा आता कसं, तर आता हे दोन्ही शत्रू आणि शानच प्रत्येक जो शब्द तयार होतो ना दोघांचा अर्थ सारखाच असणार आहे, काम दोघांचं सारखंच आहे. वर्तमान काळातील वाक्यामध्ये हे वापरले जाते. फक्त शत्रू प्रत्यय जो येतो परस्मैपदी धातूंचाच तयार होईल आणि शानच प्रत्यय जो येतो आत्मनेपदी धातूंचाच तयार होईल. हे दोन त्याच्यामध्ये फरक आहे. आता शत्रू प्रत्यय जो असतो तो 1 ते 10 गणातील जे परस्मैपदी धातू आहेत त्यांना तयार होतो. तयार कसं करायचं? तर बघा वर्तमान काळाच्या रूपातला शेवटचा जो अंती प्रत्यय असतो, लट लकारामधला अंती प्रत्यय असतो त्याला काढायचं आणि त्याच्या जागी अत प्रत्यय जोडायचा, तर तयार होतो शत्रू प्रत्यययुक्त शब्द. जसं गम धातू आहे, गम धातूचं प्रथम पुरुष बहुवचनी रूप तयार होतं गच्छन्ति. गच्छन्ति. आता ह्या गच्छन्ति मधला हा जो अंती आहे हा अंती त्या ठिकाणी काढून टाकायचा. आता हा अंती जर का काढून टाकला तर रूप राहतं गच्छ आणि त्याला जर का आपण अत प्रत्यय जोडला, अत नुसतं गच्छ राहिलं. आता ह्या गच्छला जर का अत प्रत्यय जोडला अंती काढून टाकून तर आपल्याकडे रूप तयार होतं गच्छत. आता हे जे गच्छत आहे हे आहे शत्रू प्रत्ययुक्त शब्द आहे हा गच्छत. आता याची मग पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी रूप होतात गच्छतचे. शत्रू प्रत्ययुक्त शब्दाचे जे पुल्लिंग रूप आहेत ते भगवत प्रमाणे चालतात, स्त्रीलिंग मध्ये रूप आहेत ते नदी प्रमाणे चालतात आणि नपुंसकलिंग मध्ये जगत प्रमाणे चालतात. तर मूळ शब्द गच्छन्ति त्याचं आपण तयार केलं रूप गच्छत. जसं इथे बघा आता मूळ धातू आहे गम, गमला आदेश येतो गच्छ, शत्रू प्रत्यय लागला अत लावला रूप तयार झालं गच्छत. आता हे जे गच्छत रूप तयार होणारे हे नपुंसकलिंगी रूप राहील, त्याचं पुल्लिंग मध्ये रूप होईल गच्छन आणि स्त्रीलिंग मध्ये रूप होईल गच्छन्ति. पण एक लक्षात राहू द्या, गच्छन्ति हे जे स्त्रीलिंगचं रूप आहे त्याची विलांटी दुसरी असणार, हा फरक लक्षात घ्या गच्छन्ति गच्छन्ति मधला. हे जे वरचं गच्छन्ति आहे हे काय आहे? हे रूप कोणतं आहे? हे जे गच्छन्ति रूप आहे वरचं पहिली विलांटी त्या ठिकाणी गच्छ धातूचं कोणतं रूप आहे? हे वर्तमान काळाचं बहुवचनचं रूप आहे. गच्छत, गच्छति, गच्छत, गच्छन्ति. आणि हे जे गच्छन्ति रूप आहे हे शत्रू प्रत्ययचं स्त्रीलिंगी रूप आहे. हे दोन त्या ठिकाणी फरक लक्षात घ्या.
गच्छन्ति गच्छन्ति साऊंड दोघांचा सारखा आहे, लिहिताना त्या ठिकाणी फरक येणार. जे बहुवचनी रूप आहे ते पहिले वेलांटी राहील आणि शत्रू प्रत्ययुक्त रूप आहे ते दुसरे वेलांटी राहील. आता आणखीन रूप बघा याची. हस धातू समजून घ्या. हस हस धातूला शत्रू प्रत्यय जर का लागला तर रूप काय तयार होईल हे कळालं. मूळ धातूला अत प्रत्यय लागतो. शत्रू म्हणजे शत्रू त्याचं नाव आहे, प्रत्यय लागतो अत, तर रूप तयार होतं गच्छत. तसं हस धातू आहे, हस धातूला शत्रू प्रत्यय जर का जोडला तर रूप काय तयार होईल हसत. आता हसत हे नपुसकलिंगी रूप. पुल्लिंग मध्ये काय राहील रूप हसन. स्त्रीलिंग मध्ये राहील हसंती. ठीक आहे. तसंच गी धातू गी गायती. त्याला जर का शत्रू प्रत्यय लागला तर रूप तयार होईल शत्रू प्रत्यय जर का लागला गी गायंती. गीचं बहुवचनी रूप होतं गायंती. गी गायंती. गी धातूला शत्रू प्रत्यय लागल्यावरती रूप काय तयार होईल गायक. गायत नपुसकलिंग मध्ये. पुल्लिंग मध्ये गायन. गायंती स्त्रीलिंग मध्ये. गायन हे पुल्लिंग रूप झालं गायन. गायंती स्त्रीलिंग मध्ये. ठीक आहे. आता याचा वाक्यात उपयोग बघा कसा होतो. आता हे वाक्य बघा. दीपकः पुस्तकं पठन् लिखति. दीपक पुस्तक वाचून लिहितो. आता या ठिकाणी वाचणे आणि लिहिणे हे दोन्ही गोष्टी एक सोबत होत आहेत. मग त्या ठिकाणी लिहिणे ही क्रिया मुख्य आहे आणि वाचणे ही क्रिया सायमल्टेनियसली चालते. तर म्हणून पठन वाचणे ह्या शब्दाचं त्या ठिकाणी शत्रू प्रत्ययुक्त रूप घेतलं. दीपकः पुस्तकं पठन् लिखन्ति. दोन क्रिया एक सोबत होत आहे, वाचणे आणि लिहिणे. त्यात मुख्य क्रिया लिहिणे ही मुख्य क्रिया होते आणि त्याच्यासोबत जी होते ती वाचणे ही क्रिया त्या ठिकाणी गौण क्रिया आहे. म्हणून गौण क्रिया ही शत्रू प्रत्ययुक्त शब्दाने दाखवली जाते. ठीक आहे. हे कळालं. शत्रू प्रत्यय कळाला सगळ्यांना. शत्रू प्रत्यय कळाला. आता पुढचा प्रत्यय बघा. शानच प्रत्यय. शानच प्रत्ययमध्ये आता शत्रू प्रत्यय जो होता तो परस्मैपदी धातूंना लागतो. शानच प्रत्यय जो येतो आत्मनेपदी धातूंना लागतो. शानच प्रत्यय हा आत्मनेपदी धातूंना लागतो. जसं 1, 4, 6 गणातले जे पण आत्मनेपदी धातू येतं त्यांचं शानच प्रत्यय लागतो. आता हा कसा तयार करायचा शानच प्रत्ययुक्त शब्द, तर जे पण वर्तमान काळातलं प्रथम पुरुष बहुवचनचं रूप आहे त्याच्यातला अंत्य प्रत्यय काढायचा आणि त्याला मान प्रत्यय जोडल्यावरती शानच प्रत्ययुक्त शब्द तयार होतो. कसं बघा. आता एक रम धातू आहे समजा. रम धातूचं बहुवचनी रूप तयार होतं रमन्ते. आता रमन्ते. आता हे जे रमन्ते रूप तयार झालेलं आहे या रमन्ते मधला हा जो अंत्य प्रत्यय हा अंत्य प्रत्यय त्या ठिकाणी काढून टाकला आणि अंत्यच्या जागी जर का मान लावला तर रूप तयार होईल रममान. ह्या अंत्यला काढलं आणि त्याच्या जागी मान लावलं तर रममान रूप तयार झालं. हे जे रममान रूप तयार झालं हे आहे शानच प्रत्ययुक्त रूप. आता रममान हे जे रूप तयार होईल पुल्लिंगमध्ये देवप्रमाणे चालेल, स्त्रीलिंगमध्ये मालाप्रमाणे आणि नपुसकलिंगमध्ये वनप्रमाणे. रममानचं पुल्लिंगमध्ये रूप होईल रममानः, स्त्रीलिंगमध्ये रूप होईल रममाना, नपुसकलिंगमध्ये रूप होईल रममानम. हे एक प्रकारचं विशेषण आहे, त्याच्यामुळे याची तिन्ही रूपं होतील. जसं आणखीन एक बघा. वृतवर्तचा अर्थ होतो असणे.
त्याला जर का शानच प्रत्यय लागला तर रूप तयार, शानची त्याचं नाव आहे, प्रत्ययचं प्रत्यय लागतो मान, तर शानच जर का लागलं तर रूप तयार होईल वर्तमानः पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये तयार होईल वर्तमाना आणि नपुंसकलिंगमध्ये तयार होईल वर्तमानम. ठीक आहे, कळालं हे शानच प्रत्यय. आता समजा आणखीन एक प्रत्यय बघा, आणखीन एक रूप बघा, मन्य धातू आहे, मन्य, मन मन्यते, मन धातू आहे, मूळ धातू मन आहे, त्याचं रूप होतं मन्यते किंवा मन्यन्ते बहुवचनमध्ये. तर मनला जर का शानच प्रत्यय लागला तर काय रूप तयार होईल, मन मन्यन्ते असं रूप तयार होतं त्याचं. मन्यन्ते हे त्याचं बहुवचनी रूप आहे. मन प्लस शानच काय रूप तयार होईल, मन मन्यमानः पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये मन्यमाना आणि नपुंसकलिंगमध्ये काय होईल मन्यमानम. तसंच आणखी एक बघा, म्री धातू आहे समजून घ्या, म्री, म्री म्रियन्ते, म्री म्रियन्ते. म्री धातू आहे, त्याला जर का शानच प्रत्यय लावला तर म्री धातूचं रूप कसं होतं, म्रियन्ते. तर म्री प्लस शानच काय येईल, म्रियमानः, म्रियमाना, म्रियमानम. ठीक आहे. आता याचा वाक्यात उपयोग बघा कसा होतो. आता एक वृद्ध धातू आहे, वृद्ध वर्धनते, आणि त्याला मान प्रत्यय लावलाय, वृद्ध वर्धते, त्याला मान शानच प्रत्यय लागला, वर्धमान हे त्याचं रूप झालं. तर वाक्यात उपयोग बघा कसा आला, वर्धमानः वृक्षः पर्णैः संपन्नः अस्ति. वर्धमानः म्हणजे वाढणारे झाड, वाढणारे झाड पर्णांनी, पानांनी संपन्न आहे, वाढणारे झाड असं त्या ठिकाणी त्याचं वाक्यात उपयोग झाला, वर्धमानः वृक्षः. तसंच आणखीन वृतवर्त, वर्त धातू जर का आपण, वृत धातू त्याला शानच लावल्यावरती रूप तयार होतं वर्तमान. तर वृत वर्तमान हा शब्दाचा अर्थ काय झाला, प्रेझेंटली. शानच, वृत प्लस शानच, जे वर्तमान रूप तयार होतं त्याचा अर्थ होतो प्रेझेंटली. तर आपण असं वाक्य बनवू शकतो की वर्तमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महोदय अस्ति. वर्तमान म्हणजे सध्याचे, वृत्त प्लस शानच वर्तमान त्याचा वाक्यात उपयोग केला, वर्तमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महोदय अस्ति. तर असं त्या ठिकाणी जो रूप जे पण शब्द तयार होईल त्याचा अर्थ घेऊन त्या ठिकाणी हे करायचं, वाक्यात उपयोग करायचा. वर्धमानचा अर्थ झाला वाढणारे, वर्तमानचा अर्थ झाला सध्याचे किंवा आत्ता असणारे, मन्यमानचा अर्थ झाला मानले जाणारे, रममानचा अर्थ झाला रत असणारे. तर असं त्या ठिकाणी अर्थ होतो. कळालं, शत्रू आणि शानच हे दोन प्रत्यय कळाले, प्रत्यय कसं करायचं ते कळालं, शत्रू आणि शानच प्रत्ययुक्त शब्द तयार कसा करायचा ते कळालं. शत्रू प्रत्ययुक्त शब्द कसा तयार करायचा ते कळालं का. कोणत्या प्रयोग
ते नाही समजलं. ठीक आहे. आधी शत्रू प्रत्ययुक्त शब्द कोणत्या धातूंचा होईल? कंडिशन्स सांगा मला. शत्रू प्रत्ययुक्त शब्द कोणत्या धातूंचा होतो? परस्मैपदी वर्तमान. धातूंचा. हां, परस्मैपदी धातूंचा. आणि शानच प्रत्ययुक्त कोणत्या धातूंचा होतो? आत्मनेपदी धातूंचा. आता शत्रू प्रत्ययुक्त शब्द ज्यावेळेस तयार करायचं तर कसं तयार करणार? जर समजून घ्या गम धातू आहे, गम धातू आहे, गमगच्छ, त्याचा शत्रू प्रत्ययुक्त शब्द तयार करायचा. कसा होईल? अंती काढायचं आणि अत जोडायचं. अंती काढून त्याला अत जोडायचं. गच्छंती मधलं अंती काढलं, गच्छ तयार होईल अत जोडल्यावर. ठीक आहे. शानच प्रत्ययामध्ये काय करायचं असतं? जर समजून घ्या वृत धातू आहे, तिथलाच धातू घ्या वृत. वृत वर्तनते, त्याचा शानच प्रत्ययुक्त कसं तयार करणार शब्द? अंते काढायचं आणि मान जोडायचं. बरोबर, अंते काढायचं आणि मान जोडायचं. वर्तनते मधला अंते काढला, मान जोडलं, रूप तयार झालं वर्तमान. आता याचा जो वाक्यात उपयोग करायचा ना, त्यावेळेस 2 क्रिया घ्यायच्या कोणत्या पण, किंवा मग त्याच्या अर्थानुसार त्या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, हे ज्यावेळेस वापरतो ना, एक प्रेझेंट कंटिन्युअस जे असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जो असतो ना, तो त्या ठिकाणी वापरला. चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळातलं ते वाक्य त्या ठिकाणी तयार होतं. जसं आणखी एक उदाहरण बघा. गम धातू आहे, गम धातू, त्याला आपण शत्रू प्रत्यय जोडला, रूप तयार झालं गच्छत, नपुसकलिंगी रूप गच्छत. आता याचा अर्थ झाला जाणारे किंवा जात असलेले. जात असलेले. तर असं पण आता याचा वाक्यात उपयोग कसं करू शकतो? जात असलेले. तर मग हे जात असलेले वाहन गावाला, कोणत्या तरी गावाला जात आहे, एखाद्या नगराला जाते. समजून घ्या नागपूर नगरीत जात आहे. जात असलेले वाहन नागपूर नगरीत जात आहे. तर कसं करू शकतो आपण त्याचं वाक्य? गच्छत यानम, म्हणजेच जात असलेले वाहन. नागपूर नगरे भविष्यती, असं करू त्या ठिकाणी वाक्य. गच्छत यानम नागपूर नगरे भविष्यती, जात असलेले वाहन नागपूर नगरामध्ये असणार आहे. तर ह्या ठिकाणी हे जे गच्छत यानम घेतलं, तर हे सध्याच्या चालू वर्तमान काळातलं वाक्य घेतले. ठीक आहे. तर वाक्यात उपयोग करताना तुम्हाला त्या ठिकाणी चालू वर्तमान काळाचं वाक्य तयार करावं लागेल, किंवा मग 2 क्रिया एक सोबत घ्याव्या लागतील आणि मग त्याचा वाक्यात उपयोग करावा लागेल. मूळ तुम्हाला आधी जे शत्रू प्रत्ययुक्त शब्द आहे आणि शानच प्रत्ययुक्त शब्द आहे तो बनवता येणं महत्वाचं आहे. ठीक आहे. शत्रू प्रत्ययुक्त शब्द आणि शानच प्रत्ययुक्त शब्द बनतात कसे ते कळालं तुम्हाला? जसं आणखीन एक बघा, भू धातू घेतला. आता मला हे सांगा, भू धातू जर का घेतला आपण, तर भू धातूचं कोणतं रूप तयार होईल? शत्रू प्रत्ययुक्त रूप तयार होईल का शानच प्रत्ययुक्त? आता असं तुम्हाला त्यावेळेस तिथे एक्झाममध्ये तर दिलेलंच राहील शत्रू तयार करायचं का शानच, पण एक तुमच्या लॉजिकनुसार सांगा की याचं रूप कोणतं तयार होईल? भूतमान. नाही, म्हणजे
भूधातूला प्रत्यय कोणता लागेल? शत्रू लागेल का शानच लागेल? कंडिशन बघितली? शान सगळ्यात पहिली कंडिशन काय बघितली शत्रू आणि शानचची? शत्रू प्रत्यय कोणत्या धातूंना लागतो? परस्मैपद. परस्मैपदी परत धातू. नाही पद. शानच प्रत्यय कोणत्या धातूंना लागतो? आत्मनेपद. आत्मनेपदी धातूंना लागतो. बरोबर. आता भूधातू जो आहे, भूधातूचं रूप काय होतं? वर्तमान काळ बहुवचन. भूधातूचं रूप काय होतं? प्रथम पुरुष बहुवचनचं. भवन्ति. भवंती. म्हणजे याला कोणता प्रत्यय लागेल? भवत्. भवत रूप तयार होईल. प्रत्यय कोणता लागला? शत्रु. शत्रू. आता शत्रू प्रत्ययच का बरं जोडलं? परस्मैपद आहे ना. परस्मै पद आहे म्हणून. कळलं? आता तुम्हाला हे त्या ठिकाणी जर नसेल दिलेलं किंवा काही काही वेळेस तुम्हाला धातू दिलेला आहे फक्त आणि शत्रू जोडायचं का शानच जोडायचं ते नसेल सांगितलेलं, तर तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की परस्मैपदी धातू असेल तर त्याला शत्रू प्रत्यय लागतो, आत्मनेपदी धातू असेल तर त्याला शानच प्रत्यय लागतो. परीक्षेमध्ये हे दिलेलंच राहणार आहे की धातूला कोणता प्रत्यय जोडायचा आहे, पण हा नियम लक्षात राहू द्या. शानच प्रत्यय आत्मनेपदी धातूंना लागतो आणि शत्रू प्रत्यय परस्मैपदी धातूंना लागतो. ठीक आहे. काही डाऊट कोणाला याच्यात? शत्रू आणि शानच प्रत्ययमध्ये. मठपती. शानच प्रत्ययमध्ये दोन क्रिया सोबत घडते त्याचं एक्झाम्पल देता का? शानच प्रत्ययमध्ये ना एक सोबत दोन क्रिया घडणं, जसं इथे बघा, इथे दोन क्रियापद कसे आले? अस्ति आणि इथे आहे वर्धमान. झाड वाढणे ही पण क्रिया होते आणि पर्णांनी संपन्न असणे ही पण क्रिया आहे त्या ठिकाणी. वर्धमान वृक्षः पर्णैः संपन्न अस्ति. तर अस्ति म्हणजे असणे ही एक क्रिया झाली आणि वर्धमान वाढणारे ते ही एक क्रिया झाली. ह्या ठिकाणी कंप्लीट ती क्रिया नाही दिसणार, पण त्या ठिकाणी ते विशेषण म्हणून पण त्याचा उपयोग होतो. आता वृक्षाचं ते विशेषण एक प्रकारचं धातूपासून तयार झालेलं विशेषण की वाढते झाड, वाढणारे झाड. ठीक आहे. जे शब्द तयार होईल ना तो एक तर तुम्ही विशेषण म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता. कृदंत आहे ते वर्तमान काळवाचक कृदंत, त्याच्यामुळे तो विशेषण म्हणून पण त्याचा उपयोग करू शकतो. वर्तमानः प्रधानमंत्री किंवा वर्धमानः वृक्षः, रममानः बालकः. कळलं? उदाहरण बघा आणखीन एक. रम धातू आहे समजून घ्या, रम, आणि रम धातूला शानच प्रत्यय लागला. रूप काय तयार होईल? रम प्लस शानच रममान. रममान. आता रममान पुल्लिंगीचं रूप घेऊ आपण. रममान. आता याचा वाक्यात उपयोग कसा होईल? एक वाक्य बघा. खेलने रममानः बालकः. खेलने रममानः बालकः शिक्षकं पश्यति. खेलने रममानः बालकः शिक्षकं पश्यति. आता याच्यात दोन क्रिया आल्या. कसं? कोणत्या कोणत्या क्रिया आल्या? दोन. रममानः आणि पश्यति. रममानः आणि पश्यति. तर हे जे रममान आहे हे काय? पश्यति हे तर सरळ सरळ क्रियापद आहे, पण रममानः काय आलं त्या ठिकाणी? रममानः कसं तयार झालं? रममानः तयार कसं केलं? रम
प्लस सानस प्रत्यय लागू. रम प्लस शानच प्रत्यय करून त्या ठिकाणी रममान तयार केलं. रममान एक प्रकारे कृदंत तयार झाला. तो रममान हा कृदंत आला. दोन क्रिया झाल्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला, खेळामध्ये रममान असणारा बालक शिक्षकांना बघतो. आता तो खेळामध्ये रममान असणे ही पण क्रिया त्या ठिकाणी होते आणि शिक्षकांना बघतो ही पण क्रिया त्या ठिकाणी होते. तर दोन क्रिया एक सोबत आल्यावरती बघणे ही क्रिया महत्वाची घडते आणि तो खेळामध्ये रममान आहे ही क्रिया त्या ठिकाणी चालू आहे किंवा गौण आहे. तर त्या प्रकारे तिथे ते वाक्य तयार झालं. दोन क्रिया आल्या. ठीक आहे, कळलं हे? ठीक आहे. शत्रू आणि शानच प्रत्यय. त्याच्या पुढचे दोन प्रत्यय येतात त्वा आणि लेप. त्वा आणि लेप. तर त्वा प्रत्यय मध्ये दोन्हीच्या दोन्ही आतापर्यंत जे बघितलं ना आपण, हे विशेषण तयार करत होते. आतापर्यंत जे प्रत्यय बघितले ते सगळे विशेषण तयार करत होते. पण त्वा आणि लेप जे प्रत्यय आहेत ना ते अव्यय तयार करतात. त्वांत अव्यय आणि लेवंत अव्यय त्या ठिकाणी तयार होतं. त्वा प्रत्यय जोडल्यावरती त्वांत अव्यय तयार होतं आणि लेप प्रत्यय धातूला जोडल्यावरती लेवंत अव्यय तयार होतं. आता हे काय कामं करतात, तर लगोपाठ दोन क्रिया ज्यावेळेस होतात तर त्यावेळेस जी क्रिया होऊन गेलेली आहे ती त्वांत अव्ययाने दाखवतात. त्वांत किंवा लेवंत दोघांचं काम सारखंच आहे, फक्त थोडासा फरक येतो, तो पुढे बघा. आता त्वा प्रत्ययमध्ये काय होतं, मूळ धातूला त्वा जोडल्यावरती त्वांत अव्यय तयार होतो. त्वा नाव आहे त्याचं, मूळ धातूला लागतो त्वा लागतं. त्वा हे त्याचं नाव आहे, मूळ धातूला त्वा लागतो. आता त्वांत अव्यय जे आहेत ते उपसर्गरहित धातूंचे त्वांत अव्यय तयार होतात. उपसर्गरहित म्हणजे प्रत्येक धातू उपसर्गरहितच असतो मूळ धातू, फक्त त्याला उपसर्ग ज्यावेळेस लागतो त्यावेळेस त्वांत न होता लेवंत होतो. हाच त्याच्यातला फरक आहे. जसं गम धातू आहे उपसर्गरहित आहे, त्याला त्वा प्रत्यय लागला, रूप तयार झालं गत्वा, याचा अर्थ होतो जाऊन. लिख धातू आहे त्याला त्वा प्रत्यय लागला, रूप तयार झालं लिखित्वा, त्याचा अर्थ होतो लिहून. आता जाऊन लिहून हे ज्यावेळेस म्हणतोय आपण, म्हणजेच त्या ठिकाणी एखादी जाऊन जाणे ही क्रिया होऊन गेलेली आहे आणि पुढची आणखी एक क्रिया घडणार आहे हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. किंवा लिहून ज्यावेळेस म्हणतोय आपण तर लिहिणे ही क्रिया होऊन गेलेली आहे आणि लगेच पुढची क्रिया कोणती तरी होणार आहे हे अपेक्षित आहे. तर त्यावेळेस जी एक क्रिया झाल्यावरती लगेच दुसरी क्रिया होणार असते, तर जी होऊन गेलेली क्रिया आहे त्याला त्वांत अव्ययाने दाखवतो आपण. जसं बालकः पाठशालां गत्वा पुस्तकं पठति, हे जे वाक्य आहे याच्यामध्ये बघा, बालक पाठशाळेत जाऊन पुस्तक वाचतो. आता पाठशाळेत जाणे ही क्रिया पण आहे आणि पुस्तक वाचणे ही क्रिया पण आहे. पण त्या ठिकाणी पाठशाळेत जाणे, पाठशाळेत गेल्यानंतर तो काय करतोय, पुस्तक वाचतोय. तर जाणे ही क्रिया होऊन जाते मग तो पुस्तक वाचतोय. तर म्हणून त्या ठिकाणी जाणे ही क्रिया गत्वा ह्या अव्ययाद्वारे दाखवलेली आहे. तसंच नीता पत्रम लिखित्वा गृहकार्यम करोति, नीता पत्र लिहून घरकाम करते. तर ह्या ठिकाणी लिहिणे ही क्रिया होऊन जाते आणि नंतर गृहकार्यम करोति ही क्रिया होते. तर जेव्हा दोन क्रिया एक सोबत येतात त्यावेळेस होऊन गेलेली क्रिया त्वांत अव्ययाद्वारे दाखवली जाते. ठीक आहे, बघा आणखीन गत्वा लिखित्वा हे सगळे त्वांत अव्यय. मूळ धातूला त्वा लागतो, त्वा हे त्याचं. आता मूळ धातूला या ठिकाणी त्वा लागेल. जसं आणखीन उदाहरण बघा, क्रू धातू समजून घ्या. क्रूला जर का त्वा प्रत्यय लागला तर काय रूप तयार होईल, क्रू प्लस त्वा, रूप काय तयार होईल, कृत्वा. कृत्वा. पा पिब धातू, पा प्लस त्वाचं रूप तयार होईल पित्वा. पठ धातू, पठ प्लस त्वाचं रूप काय तयार होईल, पठित्वा. पठित्वा. ठीक आहे. आता हे जसं त्वा प्रत्यय तयार केला, त्वा प्रत्ययुक्त शब्दाचा जो अर्थ होतो तोच लेप प्रत्ययुक्त शब्दाचा पण होतो. फक्त लेप प्रत्यय कोणत्या धातूंना लागतो, तर जे उपसर्ग सहित धातू आहेत त्यांना लेप लागतो.
लेपप्रत्यय उपसर्गसहित धातूंना लागतो. म्हणजेच आता लेपप्रत्ययामध्ये होतं काय, तर धातूंना य लागतो. लेप नाव आहे ना, लेपमध्ये हा कट होऊन जातो, हे कट होऊन जातं. य जे राहतं ते धातूला लागतं. लेप त्याचं नाव आहे, धातूला लागतो य. तर ह्या ठिकाणी उपसर्ग बघा, जसं तर वरती होता गम धातू होता, गम धातूला नुसतं गम होतं म्हणून त्वा लागला. पण जर का गम धातूला उपसर्ग जोडला आ उपसर्ग जोडला तर धातू तयार झाला आगम. तर आ प्लस गम, आता हा उपसर्ग आहे, गम धातूला उपसर्ग लागला म्हणजेच तो धातू उपसर्ग सहित झाला. मग याला त्वा प्रत्यय न लागता लेप प्रत्यय लागेल. आता लेप प्रत्यय ज्यावेळेस लागेल तर तो य लागणार, मग म्हणून त्या ठिकाणी रूप तयार झालं आगम्य. आगम्याचा अर्थ झाला येऊन. त्या ठिकाणी उपसर्ग लागल्यावरती धातूचा अर्थ चेंज होतो. गम धातूचा अर्थ होतो जाणे, आगमचा अर्थ होतो येणे. तर आगम्य येऊन, जो मराठीमध्ये त्याचा सेन्स आहे तो तसाच राहिला, येऊन जाऊन करून असंच राहिलं. पण त्या ठिकाणी फक्त उपसर्गाचाच फरक असल्यामुळे उपसर्गरहित धातूंचा त्वा प्रत्यय तयार होईल आणि उपसर्गसहित धातूंचा लेप प्रत्यय तयार होईल. त्याचा वाक्यात उपयोग बघा, बालकः गृहम आगम्य जलम पिबती. 2 क्रिया आहेत, घरी येणे, गृहम आगम्य घरी येणे ही एक क्रिया आहे, आणि पाणी पिणे ही एक क्रिया आहे. तर घरी येऊन पाणी पितो, तर येणे ह्या क्रियेला त्या ठिकाणी मर्ज केलं, तर घरी येऊन पाणी पितो असं एकत्र करून त्या ठिकाणी त्याला लेपप्रत्यय जोडून दोन्ही क्रियांना मर्ज केलेलं आहे, आगम्य. तसंच रामः रावणं पराजित्य अयोध्याम आगतवान. याच्यात 2 वाक्य आहेत, रामः रावणं पराजयती आणि रामः अयोध्याम आगतवान. तर पराजयती ही जी क्रिया आहे याला मर्ज केलं दोघांना, पराजित्य, राम रावणाला हरवून अयोध्येमध्ये वापस येतो. तर ज्यावेळेस आपल्याला 2 क्रिया वेगवेगळ्या न करता त्यांना मर्ज करायचं असतं, त्यावेळेस त्वा आणि लेप आपण वापरतो. कळालं हे? त्वा आणि लेप प्रत्यय कळाले? त्वा आणि लेप प्रत्यय कळाले सगळ्यांना? त्वा प्रत्यय मध्ये काय लागतं धातूला? त्वा. मूळ धातूला काय लागतं त्वा प्रत्यय मध्ये? त्वा लागतो. आणि लेप मध्ये काय लागतं? य लागतं. आता नुसतं जर का नी धातू दिला, नी धातू दिला, याला कोणता प्रत्यय लागेल? त्वा लागेल का लेप लागेल? त्वा लागणार. आणि याला जर का उपसर्ग जोडला, आ प्लस नी असं केलं, तर याला कोणता प्रत्यय लागेल? लेप लागेल. आता नी प्लस त्वाचं रूप काय तयार होईल? नी प्लस त्वा वरती. याचं रूप काय तयार होईल? याचं नित्वा. बरोबर. आणि याचं रूप काय तयार होईल? आ प्लस नी प्लस लेप, बरोबर, आणि अर्थ काय होईल दोघांचा? नित्वाचा अर्थ काय होईल? नीचा अर्थ होतो नेणे, नी नयती नेणे, नेऊन. आणि आ प्लस नी, आ नयती म्हणजे आणणे. तर आणि याचा अर्थ काय होईल? आणून. कळालं? त्वा आणि लेप यांचे अर्थ कळाले? अर्थ काय होतात ते कळाले धातूला जोडल्यावर? ठीक आहे. कोणते कोणते प्रत्यय बघितले आज? तव्यत, अनियर, त्वा, लेप आणि शत्रुशान.
तुम्हाला काय करायचं मी काल सांगितलं होतं, लिस्ट बनवायची, एक टेबल बनवायला सांगितलं होतं. एका बाजूला धातू लिहायचे सगळे आणि एक एक कॉलम बनवत त्याच्यामध्ये प्रत्यय लिहित जायचं. जसं कसा टेबल बनवायचा, इकडे धातू लिहायचे सगळे, एक 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 करत ह्या कॉलममध्ये सगळे धातू घ्यायचे आणि इथे एक पहिला प्रत्यय कोणता बघितला आपण, त. दुसऱ्या कॉलममध्ये त व तू, असं करत एक 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 कॉलम बनवत जायचा. आणि इथे समजून घ्या गम घेतलं तर इथे गमचं त प्रत्ययुक्त रूप लिहायचं. गमचं त प्रत्ययुक्त रूप काय होतं, गमचं त मध्ये रूप काय होणार, गम प्लस त. गम प्लस त काय होईल, गत. गत. बरोबर, गम प्लस त गत. त व तू मध्ये रूप काय होईल, पुल्लिंगचे रूप लिहायचे सगळे, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग नाही करत बसायचं, पुल्लिंगचे रूप लिहायचे फक्त. गतवान. गतवान. असं एक एक कॉलम बनवत जायचा. नंतर पुढे तव तू, त्याच्या पुढे तव्यत आणि यर, शत्रू शानच, शत्रू आणि शानचचा एकच कॉलम राहू द्यायचा. परस्मैपद धातू असेल तिथे शत्रूचं रूप लिहायचं, आत्मनेपद असेल तर शानचचं रूप लिहायचं. मग त्वा लेप, त्वाचा कॉलम राहील, लेपसाठी तुम्हाला एखादं उपसर्ग जोडून रूप तयार करावं लागेल. कळलं, अशी चार्ट बनवा एक प्रत्ययांचा. आणि तो चार्ट तुम्हाला कधी कामात येईल, लास्ट रिव्हिजनला तो चार्ट फक्त एकदा वाचून जायचा. कळलं, केला का चार्ट तयार केला, काल सांगितलं तुम्हाला काल फक्त त व तूचं तयार करायला लावलं होतं. नसेल केला तर आज करा ते तसं. आणि आतापर्यंत किती प्रत्यय झाले, तव तू, तव्यत अनियर, शत्रू शानच, त्वा लेप, 8 प्रत्यय झाले ना, ते सगळे लिहून काढा त्या चार्टनुसार. आता ते प्रत्यय जर का नसतील सापडत तर कुठं शोधायचे, एक तर धातू रूपावली असेल त्याच्यामध्ये शोधा, किंवा मग संस्कृत नावाचं ॲप आहे, प्ले स्टोअरला फक्त टाकायचं संस्कृत, तर त्या ॲपमध्ये पण तुम्हाला ते सापडतील. संस्कृत नावाचं ॲप आहे, त्याच्यावर त्रिशूळ आणि डमरूचं असं चित्र आहे, लोगो आहे. ते ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये प्रत्यय टाकलं का धातूसहित सगळे प्रत्यय येतात. तिथून पण तुम्ही ती लिस्ट बनवू शकता प्रत्ययाची, जे प्रत्यय नसतील जमत त्यांची. ठीक आहे. कोणाला सांगितलेलं होतं लोट लकाराचे प्रत्यय, कोण पाठ करणार होतं लोट लकार, कोणाला सांगितले ते लोट लकारचे प्रत्यय, सर मी होते आज, मी जॉईन नाही झाले, ते नेटवर्क इश्यू होता. लोट लकार परस्मैपद, तू ताम अंतु, ताम तह आणि आव आमह, आत्मनेपद, ताम इताम अंताम, स्व इधाम ध्वम, ए वहे महे. बरोबर. तर हे जे प्रत्यय पाठ करतात ना, ह्या प्रत्ययानुसार तुम्हाला धातू पण चालवता आले पाहिजे. प्रत्यय पाठ केल्यानंतर ते धातूचं ॲप्लिकेशन करायचं ते प्रत्ययासोबत. जसं पठ घ्यायचा, तर पठ धातू प्रत्येक प्रत्ययामध्ये चालवायचं. वर्तमान काळात लटलकार, लोटलकार, लंगलकार, लिंगलकार, त्याचे रूप असे चार्ट तयार करायचे. नाही चार्ट तयार केले तरी मनातल्या मनात ते तयार करायचे, बोलायचे ते प्रत्यय जोडून रूप. तर तुमची ती प्रॅक्टिस होईल धातूंची. ठीक आहे. उद्या आता आपण पुढचे जे राहिलेले प्रत्यय ते बघू.